आज आहे ना मी खूप खुश आहे का ते मी सांगण्यासाठी तुम्हा लोकांमुळेच खुश आहे। तर तुम्हाला मी नक्की सांगन, तर व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा। तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट, तर आज सईच बघा, आजचा कलर आहे व्हाईट। अशी व्हाईट साडी घातली। हा, केस धुतलेत, आज उपवास आहे। मी 9 दिवसाचं नाही घरी, उठता बसताच धरते, त्यामुळे केस वगैरे धुतलेत, त्यामुळे असं वाळले पण। आणि असं ब्लाऊज मी मिसमॅच केला याच्यावर, व्हाईट कलर। ही माझ्या आईची साडी आहे। तर चला, आजपासून होते नवरात्रीला सुरुवात। तर आज पहिला दिवस, व्हाईट कलर। तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बरेच जणांना उपवास असेल 9 दिवसाचा। मी आधी करत होते, लग्नाच्या आधी लग्न झालं, पण मग डिलेवरी झाली तेव्हापासून मग सोडून दिले। मग आता उठता बसता धरते। तर मुलांचा लई दंगा चाललाय। आज सुट्टी आहे ना, त्यांना सुट्टी असते ना, यांचं असंच चालू असते बघा। मला पार व्हिडिओ चालू करताना 2-3 वेळा गप्प बसायला बघा, सारखं म्हणा गप्प बसा गप्प बसा। तर केस आज ना धुतलेत ना, त्याच्यामुळे असे तरंगतात, त्यातून जरा करलीत ना माझे केस, त्यामुळं असे लई तरंगतात। तर मग ते सांगत होते, मी अगोदर धरत होते उपवास, पण आता नाही पकडत, आता उठता बसताच पकडते। आणि अजून खिचडी वगैरे नाही केली। सकाळी उठलं माझ्या लक्षात आलं की तांदूळ भिजत घातले, म्हणजे अगोदर काल म्हटली होती की नको तसंच पकडत, पण नंतर म्हटलं नको, कसं दिवसभर परत भूक वगैरे लागते, म्हणून मग सकाळी तांदूळ भिजायला घातले। तर मग आता दुपारून करीन 1-2 वाजता खिचडी, भूक लागल्यावर। आणि सकाळी दूध पिली 1 ग्लास, बघू। आणि मी बघा अशी साडी घेतली व्हाईट कलरची, पूर्ण अशीच आहे। आणि हा ब्लाऊज साडीवरचा नाही आहे असा। तर ही साडी ना माझ्या आईची आहे। ह्या साडीला आहे ना बरोबर आता 22-23 वर्ष झाले असते बघा। एवढी जुनी साडी आहे, पण वाटत नाही त्या साडीकडे बघून की एवढी जुनी साडी। आज मला सगळे म्हणत होते नवीन आहे का, नवीन आहे का साडी? म्हटलं नाही, ह्या साडीला 21-22 वर्ष झाले। माझ्या आईची साडी आहे आणि मी फक्त नवरात्रीलाच घालते। गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी, म्हणजे 3रं वर्ष आहे आज का ही साडी मी घालते। फक्त नवरात्रीला व्हाईट कलर असल्यावरच ही साडी घालते, तशी घालतच नाही। तर ठोकळे घातले बांगड्या। तर अशी आहे माझी व्हाईट कलरची साडी आणि असा माझा फुल लुक। साधीच आहे, डेली यूज साठी ठीक आहे ना। कसं वाटलं की सांगा। तिला लगेच त्या पैशाचा खाऊ घ्यायचा आहे। हा दे आपल दे। हा, तिथं गेलो तुला खाऊ आणतीन मग। ऋतुबाई जा, तिला बसायचं तिथं आता। तो बसला का हिला बसाय पायान लगेच। उतर उतर उतर, चला बाय बाय करा। दिवाळीला महिने 15 दिवस असेल, बघू। गाडी आली, थांबा आता। सई बाय कर आजीला। हे माझ्या आईन ते आलते, आत्ताच गेले।
आणि येताना यांना खाऊ आणलाय आणि सईचं लगेच म्हणणं आहे का मला लगेच खाऊ पाहिजे. चकी देऊ चकली हे का त्याला म्हणत असते काय आणूच नका काय सर्दी खोकला पण आता काय त्यांचं म्हणणं कसं नाही पोरांना भेटायला जायचंय मग खाऊ पाहिजे येतात काय हा आणि मग यांना भाजी चपाती नाही हा नुसतं हेच हा हा नाही धर जावे तुला तर तुम्हाला दाखवते आईने काय काय आणलंय भाजीपाला किंवा अजून काय. तर एवढं आणलंय आईने आणि इथं बघा कसं खायचं काम चाललंय चुनू 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 चुनू. तर असू दे. तर बघा शेंगदाणे हे आपले घरचेच आहेत आणि ती दरवेळी आई आली का शेंगदाणे हे एवढे शेंगदाणे आहेत आता महिना 2 महिने जातीलच मला. तर याच्यात आहे इंद्रायणी तांदूळ थोडे 3-4 किलो असं, कोथिंबीर, मेथीची भाजी ही शेजारच्यांची होती माझ्या घ्यायचं म्हणून मग घेऊन आली. हा फ्लावर पण एका आमच्या शेजारी होता एका दादांचा मग येताना घेऊन आली ती. कारली ही आपलीच आहे घरची बघा किती फ्रेश मस्त वाटतात ना. तर कारली आणल्यात, पालक पण घरचीच आहे आणि आळूची पानं ही तर लागतातच रोजला आवडतात वड्या त्याच्यामुळे मग घेऊन आली. आणि याच्यात आहे भेंडी. ही भेंडी ना माझ्या आजोबांनी दिली माझ्या आईला ती गेली ती काल तिकडं तर मग त्यातली तिने माझ्यासाठी इकडं काय आणली. तर इथं आहे राजमा हा पण घरचाच आहे माझी आई राजमा वगैरे घरीच लावती राजमा काळे वाल वगैरे. तर एवढा आता भाजीपाला आलाय त्यामुळं आता ह्यावेळी काय आणायची गरज नाही. हां मिरच्या आणल्यात त्या मिरच्या मी फ्रीजमध्ये पण ठेवून दिल्यात मिरच्या हिरव्या मिरच्या. तर आता हे एवढं व्यवस्थित आवरून ठेवून देते आणि त्याच्या आधी ह्या दोघांना ना चांगली झोपवते. नाहीतर ना आता 2 वाजलेत पण यांचं काय दंगा चालूच आहे तर अशी झोपवतेच यांना मी. तर चला भेटते मी थोड्या वेळाने. मुलं काय झोपायचं नाव घेत नाहीत. हां बघा आई हिचं चाललं इथं खेळायचं काम बघा म्हटलं त्यामुळं ना आता पहिली खिचडी घेते. सकाळ धरून काही खाल्लं नाही 1 ग्लास दूध पिले त्याच्यावरतीच आहे. आता भूक लागायला लागली आहे तर 2-2.5 झालेत. तर चला घेते खिचडी करायला. व्हिडिओमध्ये बोलत असताना एवढ्या मिरच्या जळाल्या नाही म्हणजे जरा थोड्याशा जास्तच झाल्या पण ठीक आहे मला अशा आवडतात. मी काय करते डायरेक्ट मिरची काढत नाही ना तशीच खाते. तर इथं आहे तांदूळ इथं पण काय कुठे याच्यात पण टाकले मीठ वगैरे टाकून ठेवले. चला फायनली कसं तरी दोघांना पण झोपवलं आणि आता घेते खिचडी खाऊन. तर तुम्ही पण या खिचडी खायला आणि तुम्ही काय काय फराळामध्ये केले मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे फराळ करून पसारा पण आवरायचा आहे एवढा. भाजी पण इथं आहे. तर पहिलं खाऊन घेते मी खिचडी. टाकली करायला मग लगेच सईचं मला झोपायचं म्हटलं चला पहिलं तिला झोपून घ्यावं आणि मग घ्यावं खिचडी खाऊन. तर चला तुम्ही पण या खिचडी खायला. नमस्कार. तर जेवण वगैरे आता माझं झालं आहे मुलं झोपली आहेत. तर सकाळी मी तुम्हाला म्हटले तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की मी खूप खुश आहे. म्हणजे ही माझ्यासाठी खूप म्हणजे काय बोलतो आपण म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाकीचे म्हणते हे यात काय असं तसं पण तसं नाही प्रत्येकाचं वेगळं असतं. आणि मला म्हणजे मी ना ह्या गोष्टीची खूप दिवस वाट पाहत होते आणि म्हणजे माझ्यासाठी खूप आपण काय म्हणतो की 1 पायरी 2 पायरी 3 पायरी तर माझ्या आत्ताशी पायऱ्या सुरू झाल्यात. तर मी जास्त
खेचत नाही. तर आज आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर थँक्यू सो मच, थँक्यू, धन्यवाद. हे फक्त तुमच्यामुळं. आणि 100 लोक म्हणते हे काय 100, पण माझ्यासाठी 100 म्हणजे खूप आहे, खूप म्हणजे खूप. तर मी यात एवढी खुश आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच नवरात्रीचा म्हणजे पहिला दिवस बघा ना. आणि एवढं म्हणजे किती दिवस झाले, 8-15 दिवस झाले माझे ना 95च्या पुढं सबस्क्रायबर जातच नव्हते. आणि काल 2-3 दिवसापूर्वी 1-2 झाले आणि 5-6 दिवस झाले सबस्क्रायबर वाढतच नव्हते. आणि म्हणजे मी वाट पाहत होते, एवढी वाट पाहत होते की तिथं मला 100 अंक कधी दिसेल, 100 असं मला कधी दिसेल. पण म्हणजे आज सकाळी मी आज नवरात्र आणि मी आज एक व्हिडिओ टाकला. तर त्याच्यात मला तिथं म्हणजे मी लगेच चेकच नाही केलं. दुपारी मी आणि आमची छकुली इथं बसले होते आणि असंच सहज बघितलं तर 102. मग छकुली म्हटली, अगं दीदी तुझे 102 सबस्क्रायबर झाले. तर मला एवढा आनंद झाला, तुला काय सांगू, एवढा म्हणजे खूप, म्हणजे काय समजू शकतात की हो. तर आणि माझं असं मी छोट्या गोष्टींमध्ये पण मला खरं खूप आनंद होतो. आणि मला आज खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे. तर हे सगळं तुमच्याचमुळं. तर तेव्हा म्हटलं की तुम्हाला पण सांगितलंच पाहिजे. तर खरंच थँक्यू सो मच. आणि मला सगळ्यात जास्त आनंद यामुळं पण झाला की मी जेव्हा माझं चॅनल सुरू केलं तेव्हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता. तर तेव्हा मी महादेवांना मंदिरात तिथं जाऊन आले आणि तिथूनच माझा पहिला ब्लॉगला सुरुवात केली मी. तर आणि आज पण नवरात्रीचा पहिला दिवस आणि माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर त्यामुळे मी एवढी खुश आहे. आणि खरं आपण म्हणतो ना, हळूहळू ठीक आहे, 1-2 महिने झाले मला चॅनल सुरू करून. पण आता काय म्हणते काय अजूनची आत्ताशी 100 सबस्क्रायबर झाले. पण खरंच तुम्ही लोकांना म्हणजे मी ना असं खूप जणांना सांगितलं पण नाही का कोणाला की माझं चॅनल आहे, सबस्क्राईब करा, असं तसं. खरंच मी असं जास्त कोणाला सांगितलं नाही. आणि म्हणजे मला असं वाटतं की आपण सांगण्यापेक्षा बाहेरचं म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या जवळच्यापेक्षा पण बाहेरची लोकं खरंच खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात. आणि माझ्या बाबतीत तर खूप म्हणजे असं झालं. मी आता याच्यात पण अनुभव घेतला. मी काय केलं, मी कोणाला लिंक वगैरे पाठवत नव्हती यूट्यूबची. तर आमचे हे बोलले की तू पाठवत जा. तर मग मी काय केलं, माझे पहिले ना किती 40 का 50 सबस्क्रायबर होते. तर मी माझ्या ज्या व्हॉट्सअप लिस्टमध्ये जे क्लोज फ्रेंड किंवा रिलेटिव्ह वगैरे आहेत ना, तर त्यांना मी लिंक पाठवली. तर किती 55 होते ते लोक. मी लक्षात ठेवलेलं की 55 जणांना मी लिंक पाठवली होती. तर मी म्हटलं की बघू याच्यातले किती जण आपल्याला सबस्क्राईब करतात. तर माझं ना काहीतरी तेव्हाच आहे ना, म्हणजे एका महिन्यापूर्वी 40 का 45 एवढे सबस्क्रायबर होते. तर मग मी म्हटलं ते बघू आता एवढ्या जणांनी जर सबस्क्राईब केलं तर माझा अंक लगेच 100वरती जात होता. तर मी खुश पण होते. मला वाटलं की हो आता लोक लगेच सबस्क्राईब करतील. पण तुम्हाला सांगते अक्षरशः त्यातले 55 जणांना मी लिंक पाठवली होती ना, तर त्यातले फक्त 15 जणांनीच मला सबस्क्राईब केलं. तर मला अक्षरशः एवढं वाईट वाटलं ना, खरं सांगते. म्हणजे मी काय म्हणत नाही की मला लगेच सबस्क्राईब करा, माझं चॅनल लगेच मॉनिटाईज झालं पाहिजे, असं पण नाही. पण ना मला एवढं वाईट वाटलं ना की लोकांना म्हणजे तिथं पैसा पण नाही लागत की सबस्क्राईब करायला बटन दाबा किंवा त्याच्यातून आपले पैसे वगैरे जातात, असं पण नाही आहे. पण तरी पण ना मला सबस्क्राईब केलंच नाही. फक्त 15 जणांनी सबस्क्राईब केलं. 15च माझे तिथं सबस्क्रायबर वाढले. मला लगेच समजलं. माझ्या लक्षातच होतं की मी एवढ्या जणांना लिंक पाठवली आहे आणि माझे एवढे सबस्क्रायबर वाढायलाच पाहिजे, पण नाही वाढले. मग याच्यातून मी खरंच शिकले. आणि तेव्हापासून मी माझा एक पण व्हिडिओ कधी पण मी व्हॉट्सअपला नाही, फेसबुकला, इंस्टाला कुठंच टाकलं नाही यूट्यूबच्या बाबतीत. तर मी टाकलेच नाही कोणाला. मी जर असं कोणी आपलं हसता कधी म्हणते की मला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर ते म्हटलंच पाहिजे, पण ऑदर पण असं बाहेर वगैरे असेल ना कोणी, तर मी जास्त जवळच्यांना सांगतच नाही. मी कोणाला सांगते जे नवीन आले ना सॉरी जरा खोकलाचे, जे नवीन आले ना त्यांना म्हणते का मला सबस्क्राईब करा बरं का. तर ते पण असं टिंगलियस, पण ते लोक लगेच करतात. अरे हो तुमचं यूट्यूब चॅनल आहे तर ठीक आहे आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करतो. म्हणजे मी कोणाला नाव नाही ठेवत, पण कसं असतं ना, आपण म्हणतो ना परिस्थिती किंवा त्या वेळेचं जे वातावरण असतं ना,
ते आपल्याला भरपूर काही शिकून जातं. आणि मी याच्यात शिकले तेव्हापासून मी कानाला खडा लावला, म्हटलं व्हॉट्सअपमध्ये कोणालाच लिंक द्यायची नाही, व्हिडिओ पण एक पण मी कधी स्टेटसला ठेवत नाही. मग याचा अर्थ हे जे 50 सबस्क्रायबर झालेत ते ऑदर म्हणजे मला ओळखत पण नाही, काय नाही, पण तरी माझ्याशी चांगले जोडले गेलेत. मला याच्यात खूप म्हणजे खूप आनंद आहे. आणि मला असं खूप महान असं बोलता येत नाही, तर मला फक्त एवढं सांगायचं होतं की तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि तुम्ही पण मला सांगत जा की कसे व्हिडिओ बनवायचे किंवा काय, तर त्यानुसार मी बनवत जाईन. आणि मी यात काहीच नाही, मला म्हणजे मी प्रोच नाही ह्या गोष्टीमध्ये. मला साधं एक फोटो एडिट करता येत नव्हता, काही एक व्हिडिओ एडिट करता येत नव्हतं. मी थोडं म्हणजे आता शिकतीच आहे अजून, पण मला त्याबाबत एवढं नॉलेज नाहीच आहे खरं. पण तरी पण, आणि मला आता व्हिडिओ नाही जर केला ना तर मलाच खरं करमत नाही. असं वाटतं की हां तुमच्यासोबत बोललं पाहिजे, ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. पण कधी वाटतं की रोज तरी काय बोलावं, लोकांना कशात इंटरेस्ट असेल, काय. तर एवढं ह्या गोष्टी मला पण नाही समजत, पण तरी पण खूप जणांनी समजून घेतलं. आणि भरपूर लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर आता बघा पण आणि सबस्क्राईब पण करा. तर ठीक आहे, चला तर मंडळी, आता भाज्या वगैरे निवडून ठेवल्यात मी. वा, त्या पिशवीमध्ये कचरा आहे भाज्या निवडलेला. आणि आता मला तर उपवास आहे, मी दुपारी खिचडी खाल्ली होती, त्यातली थोडीशी ठेवली. संध्याकाळी भूक लागली तर खाईन, नाहीतर भूक असं वाटत नाही का लागली म्हणून. आणि यांच्यासाठी बनवणार आहे मी छान असं कारलं. तर तुम्ही म्हणशाल हे काय, पण ते कसे एकटेच आहेत ना, तर त्यांना ठीक आहे तेवढं. तर इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मसाला पण बारीक केला, दाखवते तो. तर बघा, मसाला पण बारीक करून ठेवला आहे. खोबरं, शेंगदाणे आणि काय लसूण, कोथिंबीर बारीक करून ठेवलं आहे. आणि करायच्यात आळूच्या वड्या पण, तर त्यासाठी पण मिरची बारीक करून ठेवली आहे. पानं भिजायला नाही टाकली, धुवायला टाकलीत. तर चला आता वाजले 6. मला वाटतं आधी वड्या करून घ्यावा आणि मग भाजी करते. आणि गरमागरम यांच्यासाठी मग आले का भाकरी करते. तर इथं आपलं कारल्याचं कालवण झालंय, थोडंसं लपतपीत केले. भात आत्ताच काढून ठेवलं आहे कुकरमधून, कारण आता ह्या कुकरमध्ये लावणार आहे मी वड्या. पण आहे ना, आज आहे ना ते काय बोलतो आपण, थोडंसं पातळ झाले पीठ माझ्याकडून. आता कसं होते काय माहिती, वड्या पाणी ना जरा जास्तच पडलं, तर बघू आता. चला, ठेवल्यात वड्या आणि यांना केले कालवण. वड्या सकाळच्या होती तुला टिफिनला. आणि तर दुपारची थोडीशी खिचडी आहे, पण भूक नाही आहे, दिन ऋतूलाच खायला. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.